नवरा ऑफिसमध्ये जाताच वसुधा अस्वस्थ झाली। काल रात्री त्या दोघी नवरा बायकोंमध्ये बराच वाद झाला आणि हे प्रकरण सासूपर्यंत पोहोचले। त्यामुळे तिला सध्या खूप विचित्र वाटत होते। ती सासूबाईंसाठी चहा घेऊन हॉलमध्ये पोहोचली आणि म्हणाली, आई, तुमचा शुगर फ्री चहा। सरलाबाई तोंड वाकडे करत म्हणाल्या, ठेव इथे। हे बघून वसुधाचे डोळे भरून आले। ती भरल्या कंठाने म्हणू लागली, आई, घरात जे काही चालले आहे त्यात माझा काय दोष? तुम्ही माझ्यावर का रागवलात? अशा वेळी तुम्ही मला साथ द्यायला हवी। तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगायला हवे, पण तुम्ही माझ्याशी अपमानास्पद चेहऱ्याने बोलत आहात। जणू या सगळ्यात माझीच चूक आहे। यावर सरलाबाई म्हणाल्या, हो, तुझाच दोष आहे या सर्वात। तुझा नाही तर मग दोष कुणाचा? तू त्याची बायको आहेस। अगं, 2-2 दिवस तुला केस विंचरायलाही वेळ मिळत नाही। आई झाल्यापासून तू तुझ्या मुलीची काळजी घेण्यात व्यस्त आहेस। माझा मुलगा रात्री घरी आल्यावर तू थकल्याचं नाटक करून पटकन झोपायला जातेस। त्यामुळे त्याचं मन नक्कीच बाहेर भरकटत असेल ना? सुनबाई, तुला स्टायलिस्ट कसे राहावे हे माहीत असले असते तर तुझा नवरा असा तुझ्यापासून दूर गेला नसता। सासूचे हे बोलणे ऐकून वसुधाला आश्चर्य वाटले। नवरा करत असलेल्या कृतींमुळे आजकाल वसुधाला वाटले की तिची सासू आपल्या मुलाला समजावून सांगेल, पण इथे तर तिची सासू तिलाच दोष देत होती। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ती धावत तिच्या खोलीत गेली आणि मोठ्याने ओरडत रडू लागली। मग तिची मुलगीही रडायला लागली, म्हणून तिने तिला आपल्या मांडीवर घेतले आणि विचार करू लागली की मी एकटीच आई झाली आहे का? अशा वेळी मातृत्वाच्या या प्रवासात प्रकाशने मला साथ द्यायला हवी होती। यावेळी त्यांनी माझ्यासोबत मिळून या लहान चिमुकलीच्या खेळाचा आनंद घ्यायला हवा होता। तिची काळजी घ्यायला हवी होती। मग हळूहळू ती मोठी झाल्यावर मी त्यांना वेळ देऊ शकलेच असते ना? पण जर हे पतीच असे वागायला लागले तर कोणत्याही महिलेला आई होण्याची भीतीच वाटेल, कारण ती आई होताच तिचा नवरा बाहेरच्या महिलांमध्ये रस घेऊ लागतो। या सगळ्या विचारांनी वसुधाचे मन खूप जड होत होतं। वास्तविक जेव्हा तिने प्रकाशला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो हसला आणि म्हणाला की तो फक्त स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी फोनवर गप्पा मारत आहे। नवरा तर मी तुझाच आहे ना? पण वसुधाला हे देखील असह्य होते। तिला वाटले की जो वेळ त्याने मला द्यायला हवा, मुलीला द्यायला हवा, तो वेळ तो इतर मुलींशी बोलण्यात का घालवतो आहे? आणि सासूबाईंचे बोलणे तिला अगदीच बेताल वाटले। सध्या मुलीकडे लक्ष देणं तिला जास्त महत्त्वाचं वाटत होतं। नटून थटून ती आपल्या पतीला आकर्षित करण्याचा प्रयत्न कसा करू शकते? कारण तिची मुलगी रात्रभर रडत राहायची। अशा वेळी तिचा नवरा थकल्याचं निमित्त करून दुसऱ्या खोलीत जायचा, जिथे जाऊन तो इतर मुलींशी फोनवर गप्पा मारत असे। या उलट खोलीत राहून तो पत्नीला आधार देऊ शकत नव्हता। वसुधाला आपली फसवणूक झाल्याचे जाणवत होते, कारण पहिले तर प्रत्येकाने मूल होण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता, पण आता तिला असे वाटू लागले होते की या मुलीच्या जन्मानंतर ती फक्त तिचीच जबाबदारी आहे। तिला समजत नव्हते की अशा परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे। लवकरच आणखी 2 महिने उलटले। आता मुलीच्याही झोपायची वेळ ठरलेली होती, त्यामुळे वसुधालाही रात्री थोडी विश्रांती मिळू लागली होती। आता तिने प्रकाशला सांगितले होते की आता तुम्ही खोलीतच झोपा, तुम्हाला काही डिस्टर्ब होणार नाही। आता प्रकाशही पत्नीसह त्याच खोलीत राहू लागला होता, त्यामुळे तो फोन फारसा वापरत नव्हता। हळूहळू पण खात्रीने वसुधाने प्रकाशला समजावून सांगितले की केवळ तीच आई नाही झाली तर तोही बाप बनला आहे आणि त्याला त्याच्या जबाबदाऱ्याही समजल्या पाहिजेत। आता प्रकाशचेही आपल्या मुलीवर प्रेम होते। काही काळ त्याचं मन थोडं भरकटलं होतं, पण आता त्यालाही आपली चूक कळू लागली होती आणि वसुधासाठीही हे सगळं किती अवघड आहे याचा विचार करत त्याने मनाशीच ठरवले की जर ती माझ्याकडे लक्ष देत नसेल तर मलाच वसुधाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवे। अशातच प्रकाश आणि वसुधा पुन्हा एकमेकांच्या जवळ आले आणि प्रकाशने इतर मुलींशी बोलणेच बंद केले। एके दिवशी पहाटे वसुधा किचनमध्ये पनीर बनवण्याच्या तयारीत होती। तेवढ्या दारावरची बेल वाजली। तिच्या सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या, पण वसुधाला माहीत होते की ती दार उघडायला उठणार नाही, म्हणून तिने हात धुवून दार उघडले तेव्हा तिला समोर तिची नणंद उभी असलेली दिसली। तिची नणंद घरात आली आणि रडायला लागली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, कमलच्या ऑफिसमध्ये कोणाशी तरी अफेअर आहे। आता मी काय करू? मला काही समजत नाहीये। हे ऐकून सरलाबाई थक्क झाल्या। वसुधाची पावलेही थिजली, कारण ती अशाच परिस्थितीतून बाहेर आली होती
आणि आज तिच्या नंदेसोबतही असेच झाले होते. वसुधा विचार करू लागली की तिची नणंद तर आपल्या पतीसोबत नेहमी हिंडत असते, चांगले कपडे घालून स्टायलिश राहते आणि त्यांना मुलेही नाहीत, तरीही तिच्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीमध्ये रस कसा निर्माण झाला. आईने तर मला इतकं सुनावलं होतं की मला स्टायलिश राहणं माहीत नाही, त्यामुळेच माझा नवरा इतका फडफडतोय. काय माझ्या सासूने माझ्या नंदेला स्टायलिश राहणं शिकवलं नाही का. वसुधा आता काही बोलली नाही आणि चहा नाश्ता घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि आई आणि मुलीला बोलायला एकांत दिला. काही वेळाने जेव्हा तिची नणंद वॉशरूममध्ये गेली तेव्हा सरलाबाई स्वयंपाकघरात आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. मला माझ्या जावईवर गुन्हा दाखल करावासा वाटतोय. तो माझ्या मुलीचा असा विश्वासघात कसा काय करू शकतो. सासूच्या अशा बोलण्याने वसुधा खूप दुखावली गेली. ती म्हणाली, आई, जेव्हा मी याबद्दल तक्रार करत होते, जेव्हा तुमचा मुलगा असा वागत होता, तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाचा दोष दिसत नव्हता. तेव्हा फक्त तुम्ही माझ्यातच दोष काढला. मग आज ही गोष्ट जेव्हा तुमच्या मुलीवर आली आहे, तेव्हा तुम्हाला का वाटत नाही की यातही तुमच्या मुलीचाच दोष आहे. तुम्ही तुमच्या मुलीला स्टायलिश राहायला शिकवले नाही का, की तुमचा जावई इतका फडफडतोय. हे बघा आई, जोडीदारांनी प्रत्येक परिस्थितीत एकमेकांशी नेहमी एकनिष्ठ राहिले पाहिजे. सुखदुःखात एकत्र उभे राहिले पाहिजे. असे नाही की जेव्हा काही प्रतिकूल काळ आला तेव्हा पुरुषांना इतर स्त्रियांसोबत फिरण्याचा अधिकार मिळाला. माझ्या मते हे पूर्णपणे चुकीचे आहे. आणि ताई तर आपल्या पतीशी नेहमी प्रेमाने वागते, फिरत राहते, केस व्यवस्थित ठेवते, तरीही तिच्या नवऱ्याचे मन भरकटलेले असते. असे का. स्त्री घराबाहेर पडली तरी तिला दोष दिला जातो आणि जर पतीने घराबाहेर पाऊल टाकले तरीही स्त्रीलाच दोष दिला जातो. स्त्रीच प्रत्येक वेळी चुकीची असते का आई. आता सरलाबाई काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या, कारण स्वतःच्या मुलीच्या बाबतीतही असेच घडले होते. वसुधा म्हणाली की अशा बाबतीत आपण शांततेने वागले पाहिजे. एका चुकीच्या पावलाने नाते तुटूही शकते. मी याबद्दल प्रकाशशी बोलते, मग बघूया पुढे काय करायचे. सरलाबाई शांतपणे स्वयंपाकघरातून बाहेर पडल्या होत्या. संध्याकाळी जेव्हा प्रकाश घरी आला आणि त्याला सर्व काही समजले तेव्हा त्यालाही अपराधीसारखं वाटू लागले आणि तो विचार करू लागला की एकेकाळी मी सुद्धा फक्त मनोरंजनासाठी चुकीच्या मार्गावर गेलो होतो. हे मला वेळीच कळले, हे बरे झाले आणि मी तो मार्ग सोडला. पण आता माझ्या बहिणीचे काय होणार. कामिनीचा नवरा कमल याची समजूत घालण्यासाठी वसुधा आणि प्रकाश दोघेही एकत्र आले. मग कामिनीचा नवरा म्हणू लागला की तिचा काहीतरी गैरसमज झाला असावा. माझे काही अफेअर नाही. खरं तर तो खोटे बोलत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. तेव्हा वसुधाने त्याला समजावले आणि म्हणाली, हे बघा भाऊजी, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतो, पण जर हे खरे असते तर तुमची मोठी बदनामी झाली असती. आम्ही गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. हे प्रकरण वाढले असते आणि पोलिसांपर्यंत पोहोचले असते आणि घटस्फोट झाला असता तर समाजात तुमच्या कुटुंबाची किती वाईट अवस्था झाली असती. तुम्ही तुमची नोकरी देखील गमावू शकले असते. म्हणूनच असे म्हटले जाते की तुम्ही नेहमी योग्य मार्गाचा अवलंब करा. चला, तुम्ही हुशार आहात, तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही. कामिनीचा गैरसमज झाला असावा, पण आजपासून कामिनीला हा गैरसमज पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. आणि जर का हा गैरसमज खरा निघाला तर तुमच्यासाठी अनर्थ होईल. एवढे बोलून ती हसली. वातावरण सुरळीत करण्यासाठी तिने थोडा हसण्याचा अवलंब केला असला तरी कमल आतून हादरत होता की हे प्रकरण खरंच बाहेर आलं तर किती मोठं वादळ उठणार. तो नक्कीच चुकीचा होता, पण सत्य स्वीकारण्याचे धाडस त्याच्यात नव्हते, कारण या सर्व गोष्टी अशा आहेत की समाजात त्याचे नाव कलंकित झाले असते आणि तो चुकीचे करत आहे हे त्याला माहीत होते. बरं, त्यावेळी तो काही बोलला नाही. या लोकांनाही वाटले की कमलला समजावण्याचा प्रयत्न करू. तो नाही समजला तर बघूया पुढे काय करायचे. कमल एकेकाळी चुकीच्या मार्गावर गेला होता, त्यामुळे तो आता आणखी सावधगिरीने वागला, पण तरीही तो चुकीच्या गोष्टी करतच होता. म्हणून एकदा प्रकाशनेच त्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले. आता त्यांना समजले की कमल योग्य मार्गावर येणार नाही, म्हणून त्यांनी कामिनी आणि कमल यांचा घटस्फोट करण्याचा निर्णय घेतला होता. कामिनीच्या संसाराचे तुकडे झाले होते, कमलचीही बदनामी झाली, पण प्रकरण पुन्हा त्याच मुद्द्यावर आले की जोडीदारांनी प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ दिली पाहिजे.
अन्यथा नाती तुटणे साहजिक आहे. तर मित्रांनो, घरात काही चुकलं तर त्याचा सर्व दोष महिलांवर टाकू नये. आज सरलाबाईंना या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या सुनेला दोष दिल्याचा खूप पश्चाताप होत होता आणि आज स्वतःच्या मुलीचे घर तुटले म्हणून आता त्या म्हणूही शकत नव्हत्या की हा सर्व दोष त्यांच्या मुलीचा आहे. त्यांना समजले की यात पुरुष किंवा स्त्री कोणाचाही दोष असू शकतो, परंतु त्यासाठी फक्त स्त्रीलाच दोष देऊ नये. सुनेकडे बोट दाखवणे खूप सोपे होते, पण आपल्या मुलीकडे बोट दाखवून त्या स्वतःच्या पालन पोषणावर कशा बोट दाखवू शकणार होत्या? मित्रांनो, योग्य अयोग्य समजून घेऊनच कोणत्याही परिस्थितीत काही बोलले पाहिजे. असे नाही की सून दुसऱ्या घरातून आली आहे म्हणून तिच्यावर कुठलाही दोष द्यायचा. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.